नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना म्हणजेच बालविकास प्रकल्पामध्ये या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिराती प्रसिद्ध झालेली आहेत, ज्याच्यामध्ये जे पद भरलं जातं आहे ते म्हणजे अंगणवाडी मदतनीस. तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. जसे की पाहू शकता, पहिली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, ती म्हणजे अहिल्यानगर पूर्व यांच्या कार्यालयामार्फत पाहू शकता. या ठिकाणी ही जाहिरात देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये पहा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा, नेवासा, जामखेड हे प्रत्येक ठिकाणचे मित्रांनो या ठिकाणी तेथे कार्यालयानुसार नियुक्ती करण्यात येणार आहे. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तर बघा, या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता असते. अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक असतं. 12वीची गुणपत्रिका तुम्हाला त्यासोबत जोडायची असते. त्याचसोबत तुम्ही त्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. यासाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. बघा, त्या ठिकाणचे तुम्ही स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड असेल, वीज देयक असेल, दूरध्वनी देयक असेल किंवा घरपट्टी असेल, यापैकी कुठलीही एखादा तुम्हाला रहिवासी दाखला देखील तुम्ही देऊ शकता. तो पुरावा देखील द्यायचा असतो. वय बघा, या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी 18 ते 35 वर्ष या ठिकाणी असणार आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील द्यायचं असतं तुम्हाला. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असतं. यामध्ये विधवा उमेदवार असल्यास त्यांना त्यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडायचं असतं. यामध्ये त्यांना जास्त करून या ठिकाणी प्राधान्य देखील दिलं जातं. अनाथ असल्यास मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील या ठिकाणी संपूर्ण अटी आणि शर्ती त्यांनी दिलेल्या आहेत. तर बघा, ही जी पदभरती होते यासाठी निवडीची कार्यपद्धती काय असणार आहे. तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमचे जे आहे मिळालेले गुण जे असतात तुमचं, समजा 12वीवरती आहे किंवा तुम्हाला उच्च शैक्षणिक अर्हता आहे किंवा अनुभव आहे आणि तुमच्या कॅटेगरी वाईज त्यासोबत विधवा, अनाथ, जात प्रवर्ग, अनुभव या सर्वांच्या प्रमाणपत्रावरून मिळालेल्या एकूण गुणांनुसार मुलाखत याची घेतली जात नाही. गुणांक्रमे तुमची निवड करण्यात येते. लेखी परीक्षा अथवा मुलाखत यासाठी ठेवण्यात येत नाही. त्यानुसार तुमची निवड जी आहे ती केली जाणार आहे. त्यानंतर यादी वगैरे लागेल, ही संपूर्ण माहिती आहे. अर्ज कुठं सादर करायचा आहे बघा, जसं की आता ही अहिल्यानगरची जाहिरात आहे, तर यामध्ये तुम्हाला त्यांचं ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे. पहा, या ठिकाणी तुम्हाला 5 फेब्रुवारीपासून 18 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याची वेळ 18 फेब्रुवारी ठेवण्यात आलेली आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्जही पाहू शकता. हा पहिला अर्ज तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने पाहायला भेटेल. किंवा ही जी जागांची संख्या आहे बघा, तुमचं अंगणवाडीमध्ये तुमची नेमणूक असणार आहे. अंगणवाडीचे नाव दिले या ठिकाणी पहा. त्या ठिकाणी किती पदं भरली जाणार आहेत त्याची माहिती देखील तुम्हाला दिलेली आहे. मदतनीस रिक्त पदांची तक्ते देखील दिलेले आहेत, पाहू शकता. या ठिकाणी प्रत्येक अंगणवाडीची माहिती आहे. तर ही झाली अहिल्यानगरची जाहिरात. त्याच्यानंतर बघा, हा अर्ज तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्याच्यानंतर पहा, अजून भरपूर सारे जाहिराती आलेल्या आहेत. ज्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं तर दुसरी जाहिरात या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्याची आहे. अंगणवाडी मदतनीस रिक्त पदांसाठी पाहू शकता. या ठिकाणी जिल्हा सांगलीसाठी जाहिरात आलेली आहे. तर सांगलीमधून तुम्ही असाल तर 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामध्ये बघू शकता, अंगणवाडीचं नाव दिले किंवा नगर परिषद, नगरपंचायतीचं नाव दिलेलं आहे, अंगणवाडी क्रमांक दिलेला आहे, रिक्त पदाचे नाव मदतनीस दिलेलं आहे. तुम्हाला मानधन या पदासाठी किती असतं बघा, तुम्हाला मानधनावरती हे पद असतं 7,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी असणार आहे मानधन. तर ही जी आहे पहा, ही सांगलीची जाहिरात आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं, अजून एक जाहिरात आलेली आहे. त्यासोबत काय काय डॉक्युमेंट जोडायचे ती संपूर्ण माहिती, ही संपूर्ण एकत्रित PDF तुम्हाला सर्व जिल्ह्यांची जेवढी आलेली आहे त्याची मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल. त्याच्यानंतर बघा, पुढची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे, ती म्हणजे अमरावती शहरासाठी. अमरावती पश्चिमची एक जाहिरात आहे. याच्यामध्ये देखील तेच पद भरलं जातं आहे, अंगणवाडी मदतनीस. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये अजून एक जाहिरात आलेली आहे. पहा, खाली जर तुम्हाला या PDFमध्ये पाहायला भेटेल, अमरावतीच्या 2 जाहिराती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. तर दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणावरच्या जाहिराती या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. अमरावती शहर पश्चिमची एक आहे आणि अमरावती दुसरी एक आहे. तर टोटल 2 जाहिराती आहेत अमरावतीच्या. त्यानंतर सांगली आणि अहिल्यानगर. त्यानंतर मुंबईची देखील जाहिरात आलेली आहे. अशा पद्धतीने 3 ते 4 जाहिराती सध्या आलेल्या आहेत. संपूर्ण जाहिरातीची ही PDF फाईल तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे, तिथून तुम्हाला पाहता येणार आहे. तर पात्रता वगैरे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. लेखी परीक्षा नसते, मुलाखत याची होत नाही, थेट तुमचे गुण, अनुभव असेल आणि कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. प्रत्येक पद जे आहे अंगणवाडी मदतनीस हे अंगणवाडीमध्येच भरलं जातं, त्या ठिकाणीच तुमचं पोस्टिंग असणार आहे आणि त्या नगरपंचायत किंवा त्या अंगणवाडी क्षेत्रामध्ये तुमचं रहिवासी मात्र तुम्ही असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला ॲप्लाय
करता येणार आहे. तर संपूर्ण माहिती दिलेली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. याबद्दल काय प्रश्न असतील अजून तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.